टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पावसानंतर रस्त्यावर साचलेल्या पाण्याविरोधात युवक काँग्रेसने एक अनोखं आंदोलन केलंय। पाण्यानं भरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आणि नाले स्वच्छतेवर खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचा हिशोब मागितलाय। रस्त्यावरील पाणी हटवेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिलाय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। युवक काँग्रेसचा आरोप आहे की केवळ 15 ते 20 मिनिटांच्या पावसामुळे कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुदेव हॉटेल परिसर आणि आंबेडकर रोड यांच्यासारख्या प्रमुख भागांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय। या समस्येचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसचे अधिकारी आणि कार्यकर्ते पाणी साचलेल्या रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले। प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत ते म्हणाले की नाले स्वच्छ करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, तरी सुद्धा पहिल्या जोरदार पावसात शहर पाण्याखाली जातं। आंदोलकांनी प्रश्न उपस्थित केला की जर नाले वेळेवर आणि प्रभावीपणे स्वच्छ केले असते तर शहरातील प्रमुख रस्त्यांवर एवढी गंभीर पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली नसती। आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि सुधारित जलनिस्सारण प्रणालीची मागणी करण्यात आली आहे। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगजित सिंग माता यांनी इशारा दिलाय की रस्त्यावर साचलेलं पाणी पूर्णपणे हटवेपर्यंत त्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे। या अनोख्या वॉटर पार्क चळवळीनं शहरातील पाणी साचण्याची समस्या पुन्हा एकदा जगासमोर आणली गेली आहे। आज हम लोग ने यूथ कांग्रेस जो कल्याण ने आंदोलन किया है इधर, ये आंदोलन एक्चुअली हमें करने की जरूरत नहीं पड़नी चाहिए। जैसे कि देवेंद्र फडणवीस ने बोला था 6,500 स्मार्ट सिटी के लिए पास किए, लेकिन वो पैसा है किधर? आज ये रास्ता नहीं, आज ये तालाब हो चुका है। केडीएमसी के लोग है कहाँ? केडीएमसी आयुक्त ने 4 करोड़ रुपए पास किए नाले सफाई के काम पे, लेकिन ये पैसा है किधर? केडीएमसी के आयुक्त और स्टैंडिंग कमेटी खाली जनता को पागल बनाने का काम कर रही है और हर बारिश लोगों को यहाँ तैरना ही पड़ रहा है। आप कोई भी गटर चेक कर लो, सजानंद चौक से लेके शिवाई चौक से लेके गुरुदेव होटल 9 फीट की गटर है। 9 फीट की गटर में खाली 1 ही फीट पानी पास होता है, 8 फीट मट्टी और खाली दगड़ है। आज यूथ कांग्रेस यहाँ रास्ते पे उतरी है और रास्ते पे तब तक रहेगी जब तक ये रास्ते पे पानी रहेगा। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।